एकत्र आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणजे रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत. आणि मी करणार आहे, मी पूर्णपणे आता पद जरी काही नसलं तरी लोकांच्या मध्ये मी असणार आहे. लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला धारेवर धरायचं काम आमचं जे आहे ते मी करणार आहे. 2-3 गोष्टी आहेत. आम्ही 2 दिवस प्रांतिकच्या बैठका घेतल्या. एक दिवस विजयी उमेदवारांचा सत्कार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर चर्चा, आणि दुसऱ्या दिवशी सर्व उमेदवारांची चर्चा आम्ही मुंबईमध्ये केली. त्यामध्ये एक निर्णय झाला की एकाही उमेदवाराने या निकालाबद्दल समाधान मानण्यापेक्षा विश्वासार्हता दाखवली. निवडून आलेल्यांनी सुद्धा सांगितलं की आमचं एवढं कमी मार्जिन शक्यच नाही. आणि ते प्रत्येकाने आपापली मतं मांडली. आणि त्यातून मग असं ठरलं की या पुढच्या निवडणुका या मशीनने न घेता पेपर बॅलेटने घ्यावा. तसं जगातल्या सर्व राष्ट्रामध्ये, प्रगत राष्ट्रामध्ये देखील ईव्हीएमचा प्रयोग करून बघितल्यानंतर ते सगळ्यांनी सोडून दिला. विशेषतः जर्मनीचं उदाहरण आहे. आणि ते आपल्या देशात म्हणजे आता एकच आता प्रगत असं मोठं राष्ट्र आहे, मोठी लोकशाही आहे, जिथं ईव्हीएमचा हट्ट धरला जातोय. त्यामुळे आम्ही पुढच्या निवडणुका या पेपर बॅलेट पद्धतीने घ्याव्यात याबद्दल एक मोठं आंदोलन, देशव्यापी आंदोलन आम्ही सुरू करतो. आणि त्यामध्ये साक्षरी मोहीम हा एक भाग आहे, ज्याच्याबद्दल आम्ही चर्चा आज करणार आहोत. विषय असा आहे की निकाल अनपेक्षित होता. 4 लोकसभा निवडणुकीच्या 3-4 महिन्यामध्येच इतका मोठा टर्नओव्हर झालेला. कशामुळे झाला, काय झाला, त्याची जी कारणं सांगितली जातात ती खरंच ती कारणं होती का, याचे विश्लेषण आमचं चालू आहे. आता पराभव झालेला उमेदवार नेहमीच असं म्हणतो की काहीतरी दुसरं कारण होतं, माझी काही चूक नव्हती. पण असं काय नाही, आम्हाला आमचं विश्लेषण आणि आमचं आत्मपरीक्षण ते करावंच लागेल. दिल्लीला CWCची मिटिंग झाली, त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले. पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्या घटना मार्केटवाडीमध्ये झाल्या, लोकांनी तिथे या निवडणुकीच्या निकालावर आश्चर्य व्यक्त करत, अविश्वास व्यक्त करत एका प्रकारे पेपर बॅलेट घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतानं मार्केटवाडीला तिथल्या ग्रामस्थांनी जे केले ते ग्रामसभा होती. नागरिक म्हणून त्यांना अशा प्रकारे सभा घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. इथे शासनाने जी दडपशाही करून खटले भरणं, लोकांना धमक्या देणं की तुमच्या मुलांना आम्ही जर खटला भरला तर तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही, नोकरीमध्ये त्याचं रेकॉर्ड खराब होऊन जाईल, करू नका. तरीही अनेक लोकांच्यावर खटले भरले गेले. मला वाटतं हे ब्रिटिश काळामधले दडपशाहीपेक्षा वाईट आहे. हा नागरिकांचा मूलभूत आणि प्राथमिक अधिकार आहे की ग्रामसभा घेणं, एकत्र बसणं आणि काही निर्णय घेणं. आता शासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी, आता त्यांच्याकडे बहुतेक गृह खातं पण येईल असं वाटतंय, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तिथल्या लोकांनी कुठला कायदा मोडला. आता याकरता कोर्टात जायला पाहिजे का? माझं स्पष्ट मत आहे, कोर्टाचा मध्ये काही संबंध नाही. हा विषय एक नागरिक म्हणून तिथल्या लोकांचा, एक नागरिक म्हणून माझा, एक नागरिक म्हणून नानांचा किंवा डॉक्टरांचा हा नागरिक म्हणून अधिकार आहे. आणि आमचा विषय फक्त निवडणूक आयोगाशी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये कुठेही प्रश्न येत नाही, हायकोर्टाचा प्रश्न येत नाही. तर निवडणूक आयोगाला हायकोर्टात जावं लागलं तर त्याने जावं. आम्ही बिलकुल जाणार नाही, मी तरी जाणार नाही, तर पक्ष काय ठरवून माहिती नाही. हा सगळा विषय काय आहे तर निवडणूक आयोगाचं कर्तव्य, घटनात्मक कर्तव्य हे फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करणं, पारदर्शक निवडणुका घेणं, आणि अशी प्रक्रिया राबवणं की ज्या प्रक्रियेवर प्रत्येकाचा विश्वास असेल. आज या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. आता किती टक्के लोकांचा विश्वास आहे, कितीचा नाही, यात मला जायचं नाही. पण जरी एका व्यक्तीचा विश्वास नसेल तरी निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. जर्मनीमध्ये एक व्यक्ती कोर्टात गेला, हे इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा म्हणून. कोर्टाने सगळे पुरावे ऐकले, सगळे दोन्ही बाजू ऐकल्या आणि शेवटी निवडणूक आयोगाला निर्देश दिला की बिलकुल इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा. माझा नागरिक म्हणून जो अधिकार आहे तो निवडणूक आयोग दडपू शकत नाही. आणि विशेषतः कोर्टाची भीती दाखवून किंवा पोलीस यंत्रणेची भीती दाखवून बिलकुल दडपू शकत नाही.
जेव्हा आम्ही या यंत्रणेवर गैरविश्वास दाखवला किंवा आमचं समाधान झालं नाही असं म्हटलं, तेव्हा निवडणूक आयोगाने तुमच्यावर कारवाई करून सांगितलं. त्याला लगेच मी सांगितलं की कारवाई करता माझ्यावर पहिल्यांदा करा कारवाई, किंवा तिथं पवारसाहेब तिथे चालले मार्केट पडलेलं त्यांच्यावर कारवाई करा. म्हणजे ही अक्षरशः ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकुमशाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.